च्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले मत्स्य आणि बंदर विकास मंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय संदेश उर्फ गोट्या सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र अभिजी नाईक, या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मिलिंदजी मेस्त्री, युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीपजी मेस्त्री, कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील मॅडम, PWDचे सरोगोड साहेब, माझे सहकारी मित्र कणकवली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष बंडूजी हरणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका, उपस्थित असलेले सर्व कणकवली शहरातील नागरिक, पत्रकार मित्र, 2008ला ज्यावेळी कणकवली नगरपंचायतची सत्ता कणकवली शहरातील नागरिकांनी आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या दिवशी सत्ता दिली, त्या दिवशी राणेसाहेबांनी आम्हाला बोलून सांगितलं की पर्यटनाच्या दृष्टीने कणकवलीमध्ये पर्यटन महोत्सव झाला पाहिजे आणि मला वाटतं देशातला पहिला पर्यटन जिल्हा राणेसाहेबांच्या आशीर्वादामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा असा आहे जो पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आणि याचं सर्व श्रेय राणेसाहेबांना आहे. कारण त्यावेळी राणेसाहेबांनी पर्यटनाच्या माध्यमातून समृद्धी मोठे मोठे सिंधू महोत्सव घेतले आणि सिंधू महोत्सव घेत असताना साहेबांचा एकच उद्देश होता की पर्यटनातून समृद्धी झाली पाहिजे, देशाच्या कानाकोपऱ्यातले पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा आपला निसर्गाने नटलेला आहे, मोठा भव्य समुद्र किनारा लाभलेला आहे आणि साहेबांची एवढी तीक्ष्ण नजर होती की साहेबांनी तेव्हाच ओळखलं होतं की सिंधुदुर्गात पर्यटक आणायचे असेल तर पर्यटन जिल्हा घोषित केला पाहिजे. मी मंत्री साहेबांना सांगतो की 2 वर्षापूर्वीचा आकडा आहे, मालवणमध्ये 8.5 लाख पर्यटक मालवणमध्ये आले, एकट्या मालवणमध्ये आले आणि मालवणचा धागा पकडत मंत्री साहेबांनी देवगडमध्ये सुद्धा पर्यटनाची गंगा वाहिलेली आहे आणि आपल्याकडे मंत्रीपद नसताना मंत्री साहेबांनी जे काय देवगडमध्ये परिवर्तन केलं, कणकवलीमध्ये परिवर्तन केलं, आता आपल्याकडे सुदैवाने मंत्रीपद आलेलं आहे. त्याच्यामुळे विकास तर 100% डबल गतीने होणार आहे आणि कणकवली शहरात सुद्धा मला चांगलं आठवतं की 2018ची निवडणूक होती आणि मंत्री साहेबांनी एक शब्द दिला होता